नवऱ्याचं घर म्हणजेच बाईचं खरं घर असं म्हणतात, पण घरात सून आली की ती घराचं रूपच पालटून टाकते. ही कथा आहे रुपालीची, एक हुशार, गुणी आणि समंजस सूनबाईची, जिला स्वतःच्या कर्तृत्वाने घराला आणि कुटुंबाला पुन्हा उभारी दिली. रुपालीचं घरामध्ये आगमन झाले. रुपालीच्या सासरचं घर पुण्याजवळील एका छोट्या गावात होतं. ती उच्च शिक्षित, पुण्यात वाढलेली आणि एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी करत होती. मात्र सासरचं घर पारंपरिक विचारसरणीचं होतं. तिचा नवरा अमोल एक तरुण उद्योजक होता. लग्नानंतर रुपालीने सासरच्या घराचं वातावरण लक्षात घेतलं. सासूबाई बऱ्याच जुन्या विचारसरणीच्या होत्या, तर सासरे शांत स्वभावाचे, पण परिस्थितीशी फारसे जुळवून घेत नव्हते. पहिल्या काही दिवसात रुपालीला लक्षात आलं की घरातील लोक प्रगतीची स्वप्न पाहत असले तरी त्यांना मार्ग सापडत नव्हता. अमोलचा व्यवसाय नुकताच सुरू झाला होता आणि त्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं. घरात आर्थिक परिस्थिती ताणलेली होती. रुपालीनं सगळ्यात आधी घरातील लोकांशी संवाद साधायला सुरुवात केली. सासूबाईंशी गोड बोलून त्यांचं मन जिंकलं. सासऱ्यांशी व्यवसाय, शेती आणि गावातील विषयांवर चर्चा करत त्यांचं मन जुळवलं. तिने घरातील वातावरण हलकं फुलकं ठेवलं. त्यामुळे सगळ्यांना ती आपलीशी वाटू लागली. तिने पाहिलं की घरातील शेती योग्य व्यवस्थापनाअभावी खालावत चालली होती. तिने आधुनिक शेतीबद्दल संशोधन केलं आणि सासऱ्यांना ते सांगितलं. त्यांना हे नवं तंत्र शिकायला वेळ लागला, पण रुपालीने शांतपणे त्यांना समजावलं. त्याचबरोबर तिने अमोलच्या व्यवसायासाठीही आपली कौशल्य वापरायचं ठरवलं. रुपालीने अमोलच्या व्यवसायासाठी सोशल मीडिया मार्केटिंगची योजना आखली. तिने ऑनलाईन पोर्टल्सद्वारे उत्पादन विक्री सुरू केली. तिच्या मार्केटिंगच्या कल्पनांमुळे व्यवसायाला भरभरून प्रतिसाद मिळाला. आर्थिक समस्या हळूहळू सुटू लागली. सासूबाईंच्या पारंपरिक पाककृतींचं रुपालीनं व्यवस्थित ब्रँडिंग केलं. त्यांनी तयार केलेल्या लोणच्याचं, पापडाचं आणि मसाल्यांचं उत्पादन गावाच्या पलीकडेही विकलं जाऊ लागलं. सासूबाईंचा त्या कामातला आत्मविश्वास वाढला आणि त्या आनंदाने त्यात गुंतल्या. घरातील वातावरण बदललं होतं. आता सगळे मिळून निर्णय घेत होते. सासू सुनेचं नातं मैत्रीचं झालं, तर अमोल आणि रुपालीचं नातं अधिक घट्ट झालं. गावात रुपालीचं खूप कौतुक होऊ लागलं. ती सुनबाई नव्हे तर प्रेरणादायी व्यक्तिमत्व बनली होती. रुपालीच्या हुशारीमुळे केवळ कुटुंब नाही तर गावातल्याही महिलांना प्रेरणा मिळाली. त्यांनी लहान मोठे व्यवसाय सुरू केले. रुपालीने त्यांना मार्गदर्शन केलं. काही वर्षातच तिच्या सासरचं घर आर्थिकदृष्ट्या सक्षम झालं. रुपालीने दाखवलेली समजूत, हुशारी आणि प्रेम यामुळे ती फक्त सून राहिली नाही, तर त्या घराची आधारस्तंभ झाली. तर मित्रांनो, ही कथा आपल्याला सांगते की एक हुशार व्यक्ती फक्त विचारांमुळेच नाही तर कृतीमुळेही किती मोठा बदल घडवू शकते.